माधवी, माधवी, तू माझ्या कक्षातल्या वस्तूंना हात लावला होतास? मी नाही देवी, मी इथल्या कुठल्याच वस्तूंना हात नाही लावला. मग माझी इथे एक कुप्पी होती ती दिसत नाहीये इथे पण मी इथल्या कुठल्याच वस्तूंना हात नाही लावला. खरंच मी शोधते. छोटी कुप्पी होती, नीट शोध. पण काय होतं त्या कुप्पीत एवढं? त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाहीये, तू शोध. ही तर नाही ना ती कुप्पी? हीच आहे. म्हाळसा, तुला अजूनही हे संकेत ओळखता येत नाहीत? म्हाळसा, हे सारं आजच का घडत आहे ह्याला एक कारण आहे. त्याला चमत्कारच म्हणायला हवा. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मला ठाऊक होतं हे काहीतरी मार्ग नक्की दाखवणार आणि तसंच घडलं. म्हाळसा, मला तुझ्याशी जरा एकांतात बोलायचे आहे. किती सुंदर वाटतंय आता. असं वाटतंय मनावरचं सगळं दडपण कमी झालं. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. म्हाळसा, हे केवळ ह्या अमृतामुळे शक्य झाले आहे. हो, हे मात्र अगदी सत्य आहे. हे अमृत अगदी दिव्य आहे. पण मला एक सांगा, हे अमृत कोणालाच कुठेच कसे सापडले नाही? देवांकडेच केवळ अमृताचा कुंभ आहे असं का? म्हाळसा, हे अमृत मिळवण्यासाठी फार मोठे मंथन करावे लागले होते. मंथन? होय, हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांना मंथन करावे लागले. समुद्र मंथन. संपूर्ण समुद्र त्यांना ढवळून काढायला लागला आणि तेव्हा कुठे त्यांना हे अमृत मिळाले. ह्यामागे अशीही काही गोष्ट आहे हे मला ठाऊक नव्हते. त्या समुद्र मंथनात बरंच काही घडलं होतं. तुमच्याकडून हे सारं ऐकून माझी उत्सुकता आता अजून वाढू लागली आहे. मी तुला त्याबद्दल सांगणार आहे. पण त्याआधी मला हे सांगा की मी कुठे होते तेव्हा? म्हाळसा, त्यावेळी तू माझ्या सोबत होतीस, पार्वतीच्या रूपात. आणि त्याच वेळी श्री विष्णू मोहिनीच्या रूपात अवतरले होते. काय झाले? त्यावेळी काय घडलं हे मी तुला सांगणार आहे. पण मला तुला हे सांगायचे आहे की त्या कथेचा तुझ्याशी काय संबंध आहे हे तुला शोधायचे आहे.